हॅलो गाईज. तर आज आपण वे प्रोटीन ह्या विषयावरती चर्चा करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला वे प्रोटीन बनण्याची काय प्रक्रिया आहे हे पाहायला पाहिजे. तर वे प्रोटीन आपण जे गाईचं दूध वगैरे असतं, म्हशीचं वगैरे दूध असतं, त्या दुधापासून वे प्रोटीन काढलं जातं. त्या दुधामध्ये केसिन आणि वे प्रोटीन असे दोन प्रकारचे प्रोटीन आपल्याला भेटतात. त्यामधले केसिन हे 80% असतं आणि 20% फक्त वे प्रोटीनचं फर्स्ट प्रोटीन जे आहे ते वे कॉन्सन्ट्रेशन प्रोटीन असतं. कॉन्सन्ट्रेशन प्रोटीन बनण्यासाठी फर्स्ट जे फिल्ट्रेशन होतं त्याला मायक्रो फिल्ट्रेशन असं म्हटलं जातं. झाल्यानंतर तुम्हाला वे कॉन्सन्ट्रेशन प्रोटीन भेटतं, पण यामध्ये थोडेसे लॅक्टोज भेटणार जे तुमच्या पोटामध्ये थोडेसे तुम्हाला ग्लुटीनचा वगैरे त्रास करू शकतात. त्यासाठी तुम्हाला जर बेस्ट प्रोटीन हवे असेल तर तुम्ही वे आयसोलेट प्रोटीन घेऊ शकता. कॉन्सन्ट्रेशनचं आयसोलेट प्रोटीन बनण्यासाठी त्यावरती सुद्धा एक फिल्ट्रेशन होतं. त्या फिल्ट्रेशनचं नाव क्रॉस फ्लो फिल्ट्रेशन असं आहे. त्या फिल्ट्रेशन नंतर तुम्हाला वे आयसोलेट प्रोटीन भेटलं जातं.